नमस्कार मंडळी. तर मला बनवायचे होते तिळाचे लाडू. तर हा व्हिडिओ देखील संक्रांतीच्या दिवशीचाच आहे. जेव्हा सुगड्याची पूजा वगैरे झाली आणि डाळ शिजली होती तोपर्यंत मध्येच मी हे लाडू पण बनवून घेतले होते. मी तीळ आणून 8 दिवस झाले होते, पण ते बनवायचे राहिले होते. म्हटलं आज बनवायचेच, कारण मला संक्रांतीच्या दिवशी मंदिरात जाताना तिळाचे लाडू घेऊन जायचे होते. त्याच्यामुळे म्हटलं मी आज बनवणारच. तर काय केलं, मी अर्धा किलो तीळ आणले होते. तर ते छान भाजून घेतले कमी गॅसवर. 1 वाटी शेंगदाणे घेतले, तेही छान भाजून त्याचे टरफले काढून असे जाडसर मिक्सरमधून काढून घेतले. आणि जवळजवळ मी अर्धा किलो गूळ घेतला. 1 किलोचा गूळ होता, तर तो अर्धा किलो गूळ असा चिरून घेतला आणि कढई ठेवली गॅसवर. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं. साईडला ताटामध्येही तूप टाकलं, कारण मला अजून एक गोष्ट बनवायची होती. तर त्याच्यासाठी ताटाला तूप लावून घेतलं. गूळ छान कढईमध्ये असा वितळू दिला, एकदम असा ट्रान्सपरंट असा गूळ होऊ दिला. आणि तूप टाकल्याने ना तो छान असा ट्रान्सपरंट होतो. तर कमी गॅसवर सगळी प्रोसेस केली ही मी. तीळ वगैरे सगळं छान कमी गॅसवर लोखंडी कढईमध्ये भाजून घेतलं आणि गूळ असा छान वितळू दिला. आणि तिळाचं तीळ असतात आपले, तर त्याची ही भरड काढून घेतली मिक्सरमधून. काही बारीक केले आणि काही थोडेसे तसे ठेवले तीळ मी, त्याच्यात छान लागतात म्हणून. आणि नंतर मग असं गूळ छान मेल्ट झाला त्याच्यावर. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जे तीळ होते ते तीळ टाकले, शेंगदाण्याची भरड टाकली. कमी गॅस करून छान ते मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर ज्या ताटाला तूप लावलं होतं त्या ताटामध्ये मी थोडंसं जे ते सारण होतं ते काढून घेतलं, कारण मला बनवायच्या होत्या तिळाच्या वड्या. म्हटलं तीळ लाडू बनवतोय तो वड्या देखील बनवून घेऊया, ट्राय करूया. आणि हे दोन्ही जिन्नस मी पहिल्याच वेळेस बनवले होते, पण खरंच खूप छान, वड्याही खूप छान झाल्या आणि लाडूही खूप मस्त झाले. स्पेशली आधी तिला खूप आवडले आणि तिला गोड खायला आवडतं, म्हणून ती आता तीळ गुळाचे लाडू आणि ते वड्या खाती. तर असे छान मस्त ते थापून घेतलं वाटीच्या साह्याने आणि थोड्या वेळ ठेवून दिला. नंतर आधी तिनेच त्या वड्या छान कट केल्या. त्याच्यानंतर मग मी लगेच ते जे लाडू होते ते लाडू देखील वळून घेतले. थोडंसं कोमट झालं होतं ते सारण, तर मग मी लाडू वळून घेतले आणि छान असे माझे तिळगुळाचे लाडू आणि वड्या तयार झाल्या होत्या. पहिल्याच वेळेस बनवल्या, पण खूप मस्त झाल्या. तर चला मंडळी, तुम्ही पण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कसे वाटले माझ्या तिळाचे लाडू आणि वड्या, नक्की सांगा. बाय.